मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MSRTC साठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली। यामुळे बस प्रवास अधिक डिजिटल आणि सोयीस्कर होणार आहे। गडचिरोलीमध्ये 9 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून हे सुरक्षा दलांसाठी मोठं यश मानलं जात आहे। नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पगार, कर, पॅन आणि डिजिटल व्यवहारांमध्ये अनेक बदल लागू झाले आहेत। 19 किलो LPG सिलेंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली असून हॉटेल आणि व्यवसायांवर त्याचा परिणाम होणार आहे। म्हाडाकडून मुंबईत 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे। राज्यात पुढील काही दिवस वादळी पाऊस, विजा आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। राज्य सरकारने 2026-27 साठी रेडी रेकनर दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे घर खरेदीदारांना दिलासा मिळाला। 10 वर्षापासून फरार असलेल्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पुण्यात ट्रकच्या धडकेत बाप लेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सोलापूरमध्ये घराच्या अंगणातच गांजाची शेती करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली।